तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजना KYC कशी करायची आहे. तर स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आपण, आणि ज्यांच्या काही प्रॉब्लेम येत आहे त्यांचा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आपली KYC आजच्या आजच लवकरात लवकर त्वरित करा, कारण का खूप थोडे दिवस राहिले आहेत आणि ज्या लाडकी बहीण KYC करणार नाहीत त्यांना हप्ता भेटणार नाही. त्यामुळे आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया KYC कशी करायची आहे लाडकी बहीण योजना. तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बघूया, आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना KYC करायची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल, तिथून सुद्धा आपण करू शकतो. तर इथं तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचे लाडकी बहीण. लाडकी बहीण सर्च केल्यावर पहिल्या नंबरची वेबसाईट येईल, त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर तिथं तुम्हाला ते बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तिथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथं आधार कार्ड टाकायचे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. जी कोणी लाडकी बहीण लाभार्थी असेल तिचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता कॅप्चा म्हणून दिलेलं आहे. तर ते कॅप्चा म्हणजे काय असतं, तर हे बघू शकता तुम्ही, जो कोड दिलेला आहे शेजारीच, तो कोड इथं तुम्हाला टाकायचा आहे. कोड टाकून इथं तुम्हाला बघू शकता मी सहमत आहे आणि OTP प्राप्त करावे यावरती क्लिक करायचं आहे. जसं क्लिक करेल तुम्हाला तुमच्या फोनवर आधार कार्ड नंबर लिंक असलेल्या फोनवर OTP जाईल, त्यावरती OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर प्रक्रिया पुढे ठेवा असे चालू क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर वडील किंवा पतीचे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे. तर आता काही बहिणी म्हणतील आम्हाला वडील देखील नाहीत आणि पती देखील नाहीत, तर आम्ही काय करावे. तर सरकारने अजून असा काही ऑप्शन काढलेला नाही. जसाही सरकार नवीन काही निर्णय घेईल की याबाबतीत ज्यांना वडील नाही व पती नाही, तसे आपण लगेच आपल्या चॅनलवर टाकू. तर इथं तुम्हाला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड टाकायचे आहे आणि त्यांच्या इथं खाली दिलेला कॅप्चा इथं आपल्या या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅपच्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर इथं बघू शकता खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे, त्या ब्लू बॉक्सवर, आणि OTP प्राप्त करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवरती OTP जाईल. त्या OTPवर इथं तुम्हाला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सहमत करा यावरती क्लिक करायचं आहे. सहमत करा यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस बघायला भेटेल. तरी तुम्ही बघू शकता इथं तुमचं वरती लाभार्थीचे आधार कार्ड नंबर असणार आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला इथं बघू शकता जात प्रवर्ग दिसणार आहे. तर जात प्रवर्ग बघायचा आहे. इथं मी तुम्हाला साईडला दाखवतो की तुमची कोणती कास्ट असणार आहे. ST इथं सगळी मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सगळ्या लाडक्या बहिणींनी इथं पहिला ऑप्शन होय म्हणून सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही पुढं बघू शकता, इथं देखील तुम्हाला हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जो मी ऑप्शन सिलेक्ट करत आहे सेम टू सेम तसंच करायचं आहे. फक्त तुम्हाला जात नीट टाकायची आहे जी तुमची काय असेल ती. इथं देखील होय क्लिक करायचे आहे आणि इथं शेजारीच एक क्लिक बॉक्स असेल, त्या क्लिक बॉक्सवर क्लिक करून इथं तुम्हाला ऑरेंज बॉक्सवर भगव्या कलरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होईल. बघू शकता तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, सक्सेसफुल असा मेसेज येईल. तर सगळ्या बहिणींची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.